भाई एकंदरीत आपण म्हणालात की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकार कुठेतरी लक्ष देत नाही किंवा गदा आणण्याचा प्रयत्न करते. असं उदाहरण कुणाल कामरांसोबत झालं. त्यांच्या गाण्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटक करण्याइतपत सरकारने नियोजन केलं होतं. त्याकडे आपण कसं पाहतो? नाही बघा, या या राज्यामध्ये सेनापती बापट होते, त्याला कवी सगळे जे होऊन गेले किंवा शाहीर होऊन गेले, त्यांनी जनजागृती खऱ्या अर्थानं केली. अमर शेख, शाहीर साबळे यांच्यावर आम्ही लहानपणी ज्या चळवळीमध्ये ज्या वेळेला गेलो की त्यांची शहारे येणारी, अंगावर शहारे येणारी त्यांचे आवाज आणि पवाडे आम्ही ऐकलेले आहे. तर तेच ते नष्ट करायला मागत असतील. कामराचं त्याचं जे आजचं काम आहे तो त्याचं रोष एक लेखणीतून आणि कवितेतून आणि आपल्या भाषणातून आपण व्यक्त करू शकतो. तोच अधिकार जर काढत असतील कामराचा तर ते चुकीचं आहे. आणि मला वाटतं मी पण छोटासा पत्रकार पण आहे, मी पण तुमच्यासारख्या दांडूक घेऊन उभा राहिलेला आहे प्रत्येक वेळा. आणि म्हणून मला वाटतं ते काही हे बरोबर नाही. जो रोष आहे तो कायदेशीर नाही, संसदीय किंवा संविधानाला डावलून, संविधानाचे अधिकार डावलून तुम्ही जर वेगळ्या तऱ्हेनं बोलत असाल तर तुम्ही निश्चितपणे कराल. मला वाटतं तसे की त्यांनी नाव घेऊन कोणाचं बोलले नाही, काही नाही आहे. मला वाटतं ते थांबलं पाहिजे कुठेतरी. आणि या पद्धतीचे पत्रकार तुम्ही आज बोलताय, तुम्ही प्रश्न विचारता, तुम्हाला पण उद्या सांगितलं हा प्रश्न बरोबर नाही विचारला होता आणि तुमच्यावर केस टाकली तर ते बरोबर होणार नाही. त्याचं संरक्षण तुम्ही केलं पाहिजे. आम्ही करतोच आहोत. पण जे भाषण स्वातंत्र्य आहे, लेखन स्वातंत्र्य आहे, जो स्तंभ 5वा आहे, आपला 4था स्तंभ आहे, तो त्यांनी तुम्हाला संरक्षण आम्हाला दिलं पाहिजे असं मला वाटतं. तसंच भाई राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार म्हणून एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला होते, ते पत्रकारावरती चिडले. याकडे आपण कसं बघताय? आपण आता सांगितलं तुम्ही एकेकाळी देखील तुम्ही देखील पत्रकार होता. नाही माझं कारण मी अजून पण पत्रकार आणि एकेकाळी नाही, मी अजून पत्रकार आहे. मी लिहितो, मला पाहिजे वाचत असत माझं कधीतरी. परंतु त्यांनी मी बघितलं नाही चिडले असतील. मी खरोखर आज बोलले का ते? नाही, ते 2 दिवसात बोलले सर. मी बघितलं नाहीये. पण त्यांनी चिडायला नाही पाहिजे. जे आहे ते उत्तर द्यावं लागेल. आणि जे आपण राज्यकर्ते आहोत ते आता काही प्रश्न मी मला अडचणीचे विचारलेले आहेत, पण मग काही चिडणार नाहीये. त्याला काय बघल द्यायची, कशा प्रकारे द्यायची बघायला आहे. त्याने चिडायला नाही पाहिजे पत्रकार, असं मला अपेक्षा. धन्यवाद. हे होते जयंत भाई पाटील. सविस्तर चर्चा त्यांनी आपल्याशी केलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये आहे. देश जो आहे या घटनेवरती चालतो, त्यामुळे कुणाल कामरावरती केलेली कारवाई देखील ही सरकारने चुकीची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड, अलिबाग.